पतीने मोबाईल घेऊन दिला नाही या रागातून एका 24 वर्षीय महिलेने आपल्या 3.5 वर्षांच्या चिमुरड्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बीड तालुक्यातील लिंबारोई शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत मायलेकाचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राजक्ता उर्फ राधा रामेश्वर दराडे त्यांचं वय वर्ष आहे 24। त्या राहणार होत्या लिंबारोई तालुका बीडच्या असं मृत महिलेचं नाव असून तिने आपला मुलगा वेदांत त्याचं वय 3 वर्ष 5 महिने याच्यासह हे टोकाचं पाऊल उचललंय। मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता ही मागील काही दिवसांपासून पतीकडे नवीन मोबाईलची मागणी करत होती, मात्र पती रामेश्वर बाबासाहेब दराडे यांनी मोबाईल घेऊन न दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते। याच कारणावरून आलेल्या संतापाच्या भरात प्राजक्ताने आपल्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेतली। या घटनेत मायलेकाचा बुडून मृत्यू झाला। ही घटना 31 डिसेंबर 2025 रोजी घडली होती। सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस चौकशी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले। फिर्यादी रामेश्वर दराडे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबानुसार 31 जानेवारी 2026 रोजी या घटनेचा सविस्तर गुन्हा नोंदवण्यात आलाय। चिमुरड्या वेदांची पाण्यात बुडवून हत्या केल्याप्रकरणी मयत प्राजक्ता हिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास आता बीड पोलीस ग्रामीणचे पोलीस करत आहेत। एका क्षुल्लक कारणावरून 2 जीवांचा असा अंत झाल्याने लिंबारोई परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।